गाईज आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे आणि मी एकदम स्पेशल सोबत हा व्लॉग करणार आहे. व्लॉग खूप इझी आहे. म्हणजे काय करणार आहे आम्ही एकामेकींना पहिले तुम्हाला स्पेशल पर्सन कोण आहे दाखवून. सो गाईज आमचा आजचा असा व्लॉग आहे की आम्ही कलर डिसाईड केले, त्याने एक बजेट डिसाईड केलं आहे. सो त्या कलरच्या आम्ही एकमेकींना त्या बजेटमध्ये आम्ही गिफ्ट्स देणार आहे. सो पुढे काय काय मस्ती मजा करतो आम्ही ते तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा. येस. सो गाईज आय एम फायनली डन विथ माय मेकअप अँड सी. सो आम्ही आज एकमेकींना असं चॅलेंज केलं आहे की आमच्याकडे 500 रुपीजचं बजेट आहे आणि आम्ही एक कलर डिसाईड केला आहे. सो त्या कलरच्या हिशोबाने आम्हाला एकमेकींना 500च्या बजेट अंडर 500मध्ये आम्हाला एकमेकींना गिफ्ट्स द्यायचे, जे कलर आम्ही डिसाईड केले त्या कलरचे. आणि हा खूप मोठा चॅलेंज आहे माझ्यासाठी, कारण की 500मध्ये शॉपिंग करणं होतच नाही. माझी तरी होऊ शकते, हिची कधीच नाही होऊ शकते. हिची तरी होऊ शकते, हिची 500 रुपयात कधीच शॉपिंग नाही होऊ शकते. ही 500 रुपयाचं आहे ना, फक्त लायनर घेऊ शकते. सो आता आम्ही फायनली घरातून बाहेर पडलो आहे आणि आता पाचशा आलेला आहे आम्हाला घ्यायला. कुठे आलंय? तुमच्या चौकामध्ये आलं. जेवण वगैरे मस्त वगैरे घरीच केलंय, कारण की मला बाहेरचं खाणं सध्या तरी अलाउड नाही आहे. आणि पाचशा धुवायचा हा खूप मोठा टास्क आहे आपल्यासाठी. कुठं हरवलाय बाबूलाल चौक बोलला. हे काय बाबूलाल चौक आहे? हे आहे बाबूलाल चौक. कुठे आहे? हे काय बादशाह काढलं? सो गाईज आता आम्ही चाललोय मार्केटला, कारण की जे 500 रुपयामध्ये सामान आम्हाला घ्यायचंय अंडर बजेट 500 आम्हाला सामान घ्यायचंय ते तरी ते मॉलमध्ये कुठे भेटणार नाहीये. सो आम्ही चाललोय मार्केटमध्ये आणि तिथे काय आपल्या टास्क बादशाह खूप बिझी आहे, नंतर चॅटिंग कर रे. पहिले आमचं घुंगट काढून टाकलंय आणि मास्क लावलाय. पण मला एक खूप जास्त भीती वाटते की सन टॅन नाही झालं पाहिजे, कारण की एवढे दिवस घरात राहिले आणि थोडं स्किनला जपले. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ब्लॉग के लिए घूमना पड़ता है. बात तो सही है. I can't take my skin granted. गाईज इतकं ऊन आहे ना, इतकं ऊन आहे असं वाटतंय हे सगळं चॅलेंज बिलेंज सगळं विसरून जायचं आणि घरी जाऊन झोपून जायचं. सो गाईज मी का यार ये तो मेरी खासियत है. ब्लू कलर होता म्हणून मी ही ब्लू कलरची नेल पेंट घेतली होती, बट मी विसरून गेले की माझ्या ताईला नेल्सच नाहीये. सो गाईज मला 2 वस्तू आम्हाला 5 वस्तू घ्यायच्या आहे. हो ना ताई, 5 घ्यायच्या आहे ना. तर व्हाईट कलरमध्ये मी हा क्लोजर घेतला आहे आणि रेडमध्ये मी हा लिपस्टिक घेतला आहे. आणि हा कितीचा आहे? हा आपण दिलेला आहे त्यांना 30 रुपीज डिस्काउंट करून. आणि हा दिलेला आहे 20 रुपयाला क्लचर दिलेला आहे त्यांना, त्यांच्यासाठी कमी रेट आहे. दादा हे कितीला आहे? हां दे ना, 10 रुपयाला येणार. अजून काय घेत आहे? मला काहीच कळत नाही अजून काय. खूप आहे. अंगठी तू कसं सोन्याची? हो बघू ना, पण गोल्डन कलर नाही ना. गोल्डन कलर आहे. 500 रुपयात आमच्या कलरच्या वरती जरी गेलं आणि 500 रुपयात आम्हाला जेवढ्या वस्तू एकमेकींना घेता येणार आहे ना, आम्ही तेवढा देणार. ठीक आहे, कलरचे 5 प्रकार बाजूला राहतील, नंतर जे आवडेल ते एकमेकींसाठी घेणार. भैया हे कितीला आहे? लावून देतो 50 रुपयाला गिरे. गाईज मला असं वाटलं होतं की मला हे खूप टफ जाणार आहे 500 रुपयामध्ये एवढी सगळी शॉपिंग करायची आहे. मला वाटलं एक सुद्धा गिफ्ट येणार नाही, पण 3 गिफ्ट झालेत माझे ऑलरेडी, ते पण अंडर 100 रुपीज आय गेस. आणि थँक्यू माझे डोळे खोलण्यासाठी. मी धन्यवाद करू तुम्हाला. हो हे काही लोक आल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय. आणि मला माझ्या इंस्टाग्रामला आयडीला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू ते दादा. व्यवस्थित क्लचर भेटणार तुम्हाला. पूर्ण कोरियाचे क्लचर इथे भेटलेले क्लचर कुठेच नाही भेटणार तुम्हाला. कोणती वाली? ब्लू वाली. तुला कोणती आवडली जास्त? ही घेऊ का मग? ठीक आहे. काय आहे? कितने काय? 150 ना. तर गाईज अंडर बजेट आम्हाला कुर्ती भेटलेली आहे, ती पण एकदम भारी वाटते. मी काही मेकअप प्रोडक्ट बघितले पाहिजे. मला हे क्यूटचं असं लिप बाम भेटलं आहे, ते पण एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये. ओनली 80 रुपीज. 80 रुपीज ना भैया? ओनली 80 रुपीजमध्ये मिळते आहे. ते पण एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये, म्हणजे अंडर माझ्या बजेटमध्ये आहे. असं मी हे घेतली. बाहेर आले आणि मला क्रेविंग झालेली, असं कधीच झालं नाही आहे. सो मला खूप जास्त क्रेविंग होती काहीतरी खाण्याची. असं काही पण दिसतं. ते मला भेटले अराउंड 100 रुपीज. सो मी हे ताईसाठी घेतलं आहे.
गाईज ऑलमोस्ट मी 470 रुपीची शॉपिंग केलेली. आता फक्त 30 रुपयाची शॉपिंग माझी बाकी आहे. सो तिथे मला एक नेल पेंट रिमूव्हर आवडलं आहे. ते अराउंड 30 रुपीज काहीतरी आहे. हे वालं. सो मी ते बजेट होतं आमचं, आम्हाला सामान घ्यायचं होतं ते आम्ही फायनली आता घेतलं आहे. हे बघा. आणि आता इथे घरी जाऊन करायचं का आपल्याला हे ओपन? घरी जाऊन एकामेकांना दाखवायचं आता आम्ही त्यांच्यासाठी काय घेतले काही नाही एकामेकांसाठी. तर तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा. सो गाईज आम्ही चॅलेंज घेतला होता की अंडर 500 मध्ये आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची आहे. तर तो फायनली आमचा चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे. आणि आता आम्ही करणार आहे प्रोडक्ट रिव्ह्यू. काय काय मी घेतलंय, काय काय तिने घेतलंय माझ्यासाठी, हे सगळं आम्ही दाखवणार आहे. 500 रुपयामध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा घेतल्या. आम्ही सांगू पण हे कितीला घेतलं कितीला नाही घेतलं. आणि एक्स्ट्रा पण शॉपिंग केली आम्ही की म्हणजे आम्हाला 500 रुपयाचं बजेट कव्हर करायचंच होतं ना. त्याच्यामुळे मग कलर वाईज पण घेतलं आणि एक्स्ट्रा पण काय काय घेतलं. सो आता आधी तू रिव्हील करणार पहिला. अच्छा ठीक आहे, पहिला प्रोडक्ट मी रिव्हील करते, काही प्रॉब्लेम नाही. दाखवू का? सगळ्यात महाग प्रोडक्ट, सगळ्यात या 500 रुपयाच्या बजेट मधलं सगळ्यात महाग प्रोडक्ट. आणि ताई तुला काय वाटतं कितीला घेतलं असेल? 150. नाही. आई काय वाटतं तुला कितीला घेतला असं? 99. अगं महाग आहे. महाग ह्या 250. आजच्या ह्याच्यातलं हे सगळ्यात महागडं प्रोडक्ट. 200. Yes. करेक्ट. हे फक्त 200 रुपयाला भेटलेले आहे. हे तू काढते एक प्रोडक्ट. सो माझं सगळ्यात महागवाला प्रोडक्ट आहे ती कुर्ती जी की मला भेटली आहे अंडर 150 रुपीज. ओ माय गॉड. तर थँक्यू. दिस बेल्ट हा आहे फक्त 20 रुपयाचा. अरे तो हिला खूप छान दिसतोय. ती अशी गोंडच दिसते. थँक्यू. सो माझा नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे नॅपकिन्स जे की 3 डिफरंट शेड मध्ये आहे. आणि हे मला भेटलंय फक्त 40 रुपीज मध्ये. आणि हे मला हिने बळच घेतलेत प्रोडक्ट. हे पण जरा एक्सपेन्सिव्ह आहे. आहे 80 रुपयाचे ते. आणि हे मी तिला सत्कार करण्यासाठी घेतले. असं जय भीम. मी घेतले ताईला एक छानसं चोकर जे की ते ट्रेडिशनल वरती सुद्धा वेअर करू शकते. काय ताई? येस अच्छा हे असं नाईस चोकर आहे. वन. थँक्यू. आणि हे मला भेटले फक्त 100 रुपयामध्ये. ए माझी कॉपी. ला 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 ला. सो मला हे आवडलं आणि याला बादशाह पण म्हणला छान वाटते ताई हे घेऊन टाक. सो मला हे भेटत होतं 70 रुपयाला. 70 रुपयाला भेटत होतं. पण त्या ताई मला बोलल्या की तुम्ही युट्यूबर आहात ना मग तुम्हाला हे 50 रुपयाला. असंच काहीतरी आणलंय सेम तुला पण फक्त कलर वेगळा आहे. आणि ते आहे हे सेम आहे फक्त कलर चेंज आहे. हा थोडा डिफरंट आहे की त्याला असं ते जरा पुकी आहे. हे जरा पुकी. आणि एक होता ग्रीन कलर. सो ग्रीन कलरचं मला काही भेटलं नाही त्याच्यामुळे मी तिला हा छान रबर घेतला. याला स्क्रंची म्हणता. प्लीज हा टेक परत घे. नाही हा रबर. हा रबर आहे. हा ताई आई हा रबर आहे का नाही? हे क्रंची आता आले क्रंची ह्याला काय म्हणते ताई? म्हणले असते रबर रबर रब्बल म्हणली. रबर रबर ठीक आहे रबर रबर बट हा रबर आहे. ठीक आहे. ओके ग्रीन डन. ग्रीन कलरचं ताईने रब्बल घेतला मला. सो मला तिला काहीतरी घ्यायचं. सो मी ताईला घेतलंय नेल पेंट रिमूव्हर. आणि याची काहीच गरज नाहीये. तिला माहितीये मी नेल पेंट मला नेल्स नाहीयेत ना मी नेल पेंट लावते. पण हिला मी नेल पेंट घेतली तर हिने मला हे घेतलं आणि हे हिलाच जाणार आहे परत. कारण नेल रिमूव्ह करायची काम बिकॉज शी इज शी इज नेल आर्टिस्ट. फक्त तिला मलाच नेल्स लावता येत नाही. तो पण तिला चॅलेंज आहे खूप मोठा. कारण की ताईला बेसच नाहीये. तुम्ही बघू शकता इथे बिलकुल बेस नाहीये. मी नेल स्टिक पण कशावर करू शकते. ओके डन. ब्ल्यू कलर. वाव नाईस थँक्यू. आता मी देणार आहे व्हाईट कलर मध्ये. ते आहे हे छानसं कल्चर. किती रुपयाला भेटले? हे मला भेटलं आहे 20 रुपयामध्ये. आणि ती नेल पेंट कितीला भेटली? 20 रुपयाला ना? हा 20 रुपयाला भेटली ती नेल पेंट. आणि तो रबर भेटला 30 रुपयाला. आणि हे कितीला भेटलं? 20 रुपयाला. 20 रुपये. हा या ए येलो कलर मध्ये येलो हे असंच आहे आपल्या मराठी माणसाच्या घरात हेच असतं. ब्लॉग चालू व्हिडिओ चालू काही ना काही चालूच असतं. वाव नाईस.
किती ये छान छोटे छोटेसे मस्त. इकडे बस, इकडे बस, बस. इकडे चल. बघते बघ. मला किसी दे एक. किसी दे मला. हे मासीला दे. हम्म? अगं बाई हे काय लावलं तू? शी तू मुलगी का? उसको भेज दो उधर. जा लवकर मम्मीकडे. हा सो मी घेतला आहे हे एक ग्लॉस. थांब, परत घे. शट अप. शट अप. यू शट अप. नको थांबते परत तेच म्हणून घे. सो मी घेतला आहे हा लिप ग्लॉस जो की ताईला घ्यायचा होता आणि मी बघितलं होती चेक करत होती. सो मी हातीला लिप ग्लॉस घेतला आहे आणि हा आहे फक्त 80 रुपयाचा. हो थँक्यू. माझं लास्ट आहे. माझं लास्ट नाहीये, माझ्याकडं 2-3 आहेत. कारण मी म्हणलं ना तुम्हाला 500 रुपयाच्या बजेटमध्ये जे एक्स्ट्रा मला भेटलं मी ते तिच्यासाठी घेतलेलं आहे. सो मी ते तुम्हाला देऊन टाकते. आणि मला हे खूप आवडलं होतं तिकडे, जे मला 100ला 2 भेटले. सो मी एक विचार केला, एक मी माझ्यासाठी घेतलं आणि एक तिच्यासाठी घेतलं. सो व्हाईट कलर तिच्यासाठी घेतलाय आणि हा पर्पल आहे थोडासा पिंकिश खूप माझ्यासाठी घेतला. ओके सो लास्ट बट नॉट द लिस्ट मी घेतलं हे लिप लायनर हो जे की आहे फक्त 20 रुपयांचं. हे माझ्यासाठी. आणि आय एम डन. माझी शॉपिंग संपलेली आहे. इज डन बट आय एम बाकी नॉट अजून. डन. आता हे पर्पल वाला कलर आमच्यामध्ये ऍड नव्हता बट हे मी असंच घेतले तिच्यासाठी. खूप छान. दिस इज फॉर यू. बाकी अभी सब खत्म हो गया. नाही खत्म नाही हो गया. मी तिला छोटेसे कानातले पण घेतले होते. ते मला फक्त भेटले होते 10 रुपयाला. 10 रुपये फक्त आणि फक्त 10 रुपये. तिकट करावं लागेल वापस घे. आणि अजून म्हणजे माझ्याकडे 10 रुपये बाकी होते आणि मी तिला 10 रुपयाचे हे छान असे फुलाचे कानातले घेतले. हे छोटे स्टोन्स, कारण ती काही ना काही घालतच असते छोटं मोठं. सो हे किती छान आहेत बघा, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. सो हे तुला थँक्यू. हॅपी फुल डे. मी आज प्रपोज डे. ओके आय लव्ह यू. मी टू. सो आमचं हे 500 रुपयेवाली शॉपिंग डन झाली आहे. चॅलेंज होता जो की खूप माझ्यासाठी तर खूप मोठा चॅलेंज होता. पण स्टील हिच्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता, कारण मी तुम्हाला सांगितलं ही 500 रुपयाची एकच वस्तू घेऊन आली असती घरी. ते पण ती 500ची नसती भेटली. ती म्हणली असती ताई याला अजून 100 रुपये लागतात, मग इथे 600 रुपये जातील फक्त लिपस्टिक घ्यायला. सो आम्ही विचार केला की 500 रुपयामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊ आणि हा शकतो. चॅलेंज वाला आयडिया ताईचाच होता. येस, कारण की तिला माहिती होते मला खूप डिफिकल्ट जाईल बट तिने चांगलं ट्राय केलं. आणि अशाच आम्ही खूप चॅलेंज वेगवेगळे करणार आहोत. आणि तुम्हाला हा आमचा कॉन्सेप्ट कसा वाटला, किंवा आमचं हे 500 रुपयाचं बजेटवालं कसं वाटलं तुम्हाला ही शॉपिंग चॅलेंज. हा चॅलेंज, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिच्याही कमेंटमध्ये सांगा, बिकॉज हे ब्लॉग्स पडतील आमच्या दोघींच्या चॅनलला वेगवेगळे. येस. सो लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉग आम्ही कुठला चॅलेंज केला पाहिजे हे पण Comment मध्ये आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. बाय बाय बाय.